नागपंचमीच्या दिवशी ना आई एक गोष्ट आवर्जून करत असते ती म्हणजे नागपंचमीला ना आपल्याला नाग नरसोबाचा हा कागद मिळतो देवाची पूजा करण्यासाठीचा. पण आहे ना आई दरवर्षी ना हे जे नाग आहेत ना हे वहीवर ब्लँक एखाद्या पेपरवर कागदावर किंवा आहे ना अशी रांगोळीने काढत असते. आणि यावर्षी त्या आईने ना पाटावर रांगोळीनेच काढलं, कारण की सगळ्या वह्या अद्विकानी आहे ना ड्रॉइंग काढून काढून सगळ्या संपून टाकलेल्या आहेत. म्हणून आईला म्हटलं की मस्त अशी पाटावर त्याची रांगोळी काढ, आणि इतकी सुंदर आलेली आहे. आता ही रांगोळी सुद्धा अद्विकाला आहे ना चोरून कुठेतरी ठेवावी लागणार आहे. आज मी एक गोष्ट खूप जास्त मिस केली. अद्विकाच्या स्कूलमध्ये आज श्रावण सरींचा छान कार्यक्रम होता आणि छान डान्स फुगड्यांचा कार्यक्रम ठेवला होता. पण नेमकीच आज मी काही गेली नाही, कारण माझी दाढ खूप दुखत होती. आणि इथे बघा, अद्विकाला आज स्कूलला सुट्टी आहे म्हणून घरी तिचे वेगळे वेगळे उद्योग सुरू आहेत. टी व्हीवर आहे ना तिची फेवरेट डायना आहे, तिचे काही काही व्हिडिओ बघते आणि तिचे इतके उद्योग सुरू होते. याचं तिला काय करायचं होतं काय माहिती, घर बनवायचं होतं की काहीतरी करायचं होतं. आणि कुठलाही सण असो, आमच्या घरी ना स्पेशल सकाळ ही अशी असते मस्त गाणे लावून. आणि आज पण असे छान देवाचे गाणे लावले आणि मस्त अशी सकाळ सुरू झाली. छान पूजा वगैरे सगळी झाली. आणि आज श्रावण सोमवार होता त्यामुळे दिवसभर उपास होता. त्यामुळे ना हा स्पेशल मेनू काही दुपारी करता आला नाही. पण मग रात्री उपास सोडण्यासाठी केलेला होता तो म्हणजे पुरणाचे दिंड, त्यानंतर उकडलेल्या पोळ्या आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी, आणि असा काही होता नागपंचमीचा आमचा स्पेशल दिवस. चला भेटूया पुढच्या